काँग्रेसचे फुटत नाहीत, आमच्या शिवसेनेचे तर प्रश्नच येत नाही. आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार. या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर. ताजलँड ट्रेनला जायचा काही योग आहे का? थांबा ना जरा. कालची राहिलेली नाही कसं आहे की आम्ही जेवायला जातोय की ते कुठे जेवायला जातात बघू ना. आम्ही जेवायला जातोय की आतले लपवलेले पाहुणे कुठे बाहेर जेवायला जात आहेत. त्याचे तुम्हाला आकडे दिसत आहेत. जर शिंदेच्या शिवसेनेचे काही नगरसेवक तुमच्यासोबत आले तर अशा गोष्टी ज्या असतात या खुलेपणानं बोलल्या जातात. पण काँग्रेसकडे ही मोठ्या संख्याबळ आहे. 24 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे फुटत नाहीत. पुढे बोला. काँग्रेसचे फुटत नाहीत, आमच्या शिवसेनेचे तर प्रश्नच येत नाही. आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार. या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर. त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे. नाही पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तटस्थ राहणं, अनुपस्थित राहणं महापौर पदाच्या निवडीच्या वेळेस असं काही स्ट्रॅटेजीनुसार होतंय. स्ट्रॅटेजी असते ती त्या क्षणी ठरते. ती 15 दिवस आधी सांगितली जात नाही राजकारणात. ही शेवटच्या मिनिटात स्ट्रॅटेजी काय आहे हे दिसते. 15 दिवस आधी कोणी स्ट्रॅटेजी ठरवतं का? उद्धव ठाकरेंनी त्यांचं स्पष्ट केलं की महापौर त्यांना बसवायचं आहे. ना ते सत्तेत होतं ना विरोधी पक्षात होतं. तर असं काही आपला पक्ष करणार का की पक्षाच्या भूमिकेत असणार. आणि 2017ची परतफेड असं म्हटलं जाते. कारण 2017ला अवघ्या 2 जागांचाच फरक होता. 82 भाजप होते, 84 शिवसेना होती. त्यावेळेस देवेंद्र आता 4चा फरक आहे. आता 4चा फरक आहे ना. आणि तुमचा सहकारी पक्ष जो आहे हा पाण्यात देव घालून बसलेला आहे की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून. आता त्या दोघांमध्ये काय होत आहे त्याचा आधी निकाल लागू द्या, मग आम्ही आमचे देव बाहेर काढू.